सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र, जय हिंद जय भारत. एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे की आज 135वी जयंती आहे. महामानव विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व सिंबल ऑफ नॉलेज भारतरत्न बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सूर्यपुत्र प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य जगविख्यात ज्याने भारताला संविधान दिलं, त्याची जगाने प्रशंसा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जो बहुमान डॉक्टर बाबासाहेबांना देण्यात येतो, संविधानाला देण्यात येतो, संविधान पूजलं जातं, तेवढं मान सन्मान आपल्या देशामध्ये होत नाही. एक गोष्ट कहावत आहे की जिथे पिकतं तिथं विकलं जात नाही. ही उक्त म्हण खरी ठरते. जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही, ही उक्त म्हण खरी ठरते. जसं महामानव भारत देशात घडले, त्याप्रमाणे त्यांचा भारत देशामध्ये तेवढा सन्मान होत नाही, गौरव होत नाही. कोणी उठतं, सर्वसामान्य शेमड तरुण किंवा BJP RS सरकारमधील मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री संसदेसारख्या ठिकाणी 588 खासदारांसमोर अपमान करतात. आणि आमचेच समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणणारे रामदास आठवले असतील, त्यांचे रक्ताचे पंटू असतील, ही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मार्गदर्शक तत्वे शिका, संघटित व संघर्ष करा, अन्यायाचा प्रतिकार करा, लाचारी करू नका. ज्यावेळेस तुम्ही लाचार व्हाल त्यावेळेस संविधान आणि घटना संपुष्टात आलेली असेल. हे उक्त विधान तंतोतंत आज भविष्यामध्ये खरं ठरत आहे. बाबासाहेबांनी एक भविष्य वर्तवलं होतं. ज्यावेळेस मूठभर उद्योजक हा देश हातात घेतील, ज्यावेळेस मूठभर उद्योजक हा देश हातात घेतील, त्यावेळी संविधान संपुष्टात आलेलं असेल. ज्यावेळेस मूठभर लोक देश हातात घेतील, त्यावेळेस हे संविधान संपुष्टाच्या मार्गावर असेल. हे तंतोतंत भविष्यातील विधान आज खरं होताना आपल्याला दिसत आहे. का खरं होताना दिसत आहे? तर 2014 पासून आलेलं भारतीय जनता पार्टी RSS सरकार ज्याप्रमाणे आपला देश मूठभर उद्योजकांच्या हातात दिला, अनिल अंबानी असो, अदानी असो, विजय मल्ल्या, मोहुल चोक्सी, नीरव मोदी, हे लोक देशातील पैसा लुटून परदेशात पळून गेले. परंतु त्यांना देशाचे पंतप्रधान देशात पकडून आणू शकले नाहीत किंवा काळाधन देशामध्ये आणू शकले नाहीत. उलटं जेवढं काळाधन होता तो नोटबंदीचा कार्यक्रम करून, केवळ नोटबंदी कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा नव्हता, नोटबंदी कार्यक्रम हा जनतेच्या हिता नव्हता, तर मोहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी, मुकेश अंबानी आणि अदानी, पिरामल या सगळ्या लोकांसाठी ही नोटबंदी होती, ज्यामध्ये गरीब नागरिक भरडला गेला. आणि आज पेटीएम, जीपे, भीम ॲप हे अशा काही पे सिस्टम्स, डिजिटल सिस्टम्स आणून गोरगरीब नागरिकांना, करदात्या नागरिकांच्या लाईनीमध्ये उभं केलं. आता गोरगरीब नागरिक म्हणजे रिक्षा चालवणारे, फेरीवाले,
रिक्षा चालवणारे, घाऊक फेरीवाले, थैल्या चालवणारे, किरकोळ भाजीचा धंदा करणारे, टोपली घेऊन धंदा करणारे, या सर्वांना जीपे सिस्टम आणून या सर्वांचा एक एक रुपया बँकेत जमा होऊ लागला. त्यामुळे काय झालं, ह्या लोकांना कराच्या लाईनीत उभं राहावं लागलं ना. आता हे लोक एक एक रुपया जरी जमा करत असेल धंद्याचा, तर वर्षाकाठी त्यांचं इन्कम 1,00,000च्या वर गेलं, वर्षाकाठी इन्कम 1,00,000च्या वर गेलं, तर आर्थिक वर्षामध्ये त्यांना इन्कम टॅक्स फाईल रिटर्न भरावं लागतं. आणि इन्कम टॅक्स फाईल जर इन्कम 50,000च्या आत असेल तर GST, IT, वॅट ह्या गोष्टी लागत नाहीत. पण तोच इन्कम 1,00,000च्या घरात गेला तर GST, IT, वॅट सगळ्या गोष्टी लागतं. तर अशा प्रकारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, मी आता प्रथम नाव घेतलं, यांनी अशा प्रकारची सेवा आणली की काँग्रेस कालावधीमध्ये कधी गोरगरिबाला त्रास झाला नाही. एवढा त्रास आज आपल्याला होत आहे. एक एक गोष्ट, एक एक वस्तू, एक एक जीवनावश्यक गोष्टी महाग आहेत. एक एक गोष्ट, एक एक जीवनावश्यक वस्तू एवढ्या प्रचंड महागाई झाली की तेलाचे भाव 100 पार आहेत. तेलाचे भाव 100 पार आहेत. रिअल इस्टेट मार्केट, स्क्वेअर फुटाचे भाव गगनाला आहेत. रिअल इस्टेट मार्केट स्क्वेअर फुटाचे भाव गगनाला आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया भाव आत्ता कमी झालेत पण वाढणार आहेत. कारांचे भाव आत्ता थोडे कमी झाले, मागे भरपूर वाढले. घाऊक बाजारपेठ सर्वीकडे भाव जास्त आहेत. भाजीपाल्याचे भाव वाढते आहेत, कारण अवकाळी पाऊस हे शेतीचं नुकसान करून जातं. त्यामुळे भाववाढ जास्त आहे. कांदे बटाटे भाव कधी वाढत आहेत तर कधी एकदम कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही, लाईट बिल मिळत नाही, कुठलं कर्ज माफ होत नाही, पीक विमा दिला जात नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचे 3 कायदे करण्यास निघाले, ते कायदे स्थगित झाले. ट्रान्सपोर्ट वाहतूकदारांचे जो काही कडक नियम कायदे करणार होते, देशव्यापी संप झाला, त्यामुळे ते मागे झाले. 370 कलम बदलला, पण 370 कलम बदलला नाही तर अंतर्गत चेंजेस केले. अनेक कामगार कायदे मोडीत काढायला निघाले, परंतु रवींद्र शिंदे आहे, सर्व कामगार कायद्यांचा अभ्यास करतो, थेट नरेंद्र मोदीच्या बरोबर संवाद साधतो. त्यामुळे मागच्या 2-3 महिन्यामध्ये जी काही भाववाढ कमी झाली, GST झटकन कमी झाला, 5% आला आणि 18% आला. आणि फेब्रुवारीमध्ये काही अर्थसंकल्प झाला, त्याच्यामध्ये ही भाववाढ कमी दिसून आली, कारण रवींद्र शिंदेने थेट संवाद साधला. जर तुम्हाला 25 वर्ष सत्ता गाजवायची असेल तर गोरगरिबांचं भलं करावं लागेल. जर गोरगरिबांचं भलं नाही झालं तर तुमचा नेपाळ होईल. ज्यांनी 67 वर्ष राजपाट केला ते होतं काँग्रेस. यांनी गोरगरिबांना कधी खड्ड्यात टाकण्याचा निर्णय घेतला नाही, गोरगरिबांना कधी त्रास दिला नाही. एवढा त्रास नरेंद्र मोदीच्या सरकारने, भारतीय जनता पार्टी RSS सरकारने दिला. आज जगाच्या पाठीवरती अनेक युद्ध होत आहेत, आखातीमध्ये युद्ध होत आहेत, परंतु भारतामध्ये एक संविधान, एक राष्ट्र, एक मतदान, लोकशाहीने संकल्पना असल्याने, एक संघामुळे, एक संविधान, एक राष्ट्रामुळे आपला एक देश एक संघ राहिला. आणि तो महाविश्व तथागत गौतम बुद्धांचा शांतीचा धर्म देणारा मार्ग डॉक्टर बाबासाहेबांनी घडविला. हे सांगताना
मला खरोखर जी राजनीती आहे देशाची गेल्या 14 वर्षाची फार बजबजपुरी झाली आहे. पूर्ण राजकारण देशामध्ये ढवळून निघालेलं आहे आणि देशामध्ये 29 राज्यांमध्ये मोदी विरुद्ध सगळीकडे हाहाकार आहे. 29 राज्यामध्ये 11 वर्षामध्ये राजपाट करता करता सगळं मोदी विरोधी वातावरण तयार झालेलं आहे. पण मोदी दाखवते की आम्ही EVM हॅकिंग करून मतदान आणतो. EVM हॅकिंग करून मतदान येते, सरकार येते, त्यांना वाटतं आमच्या विरोधात जनता नाही. पण जनताचा रोष देशाचे पंतप्रधान मोदींच्या विरोधात आहे. आज गुजरातमध्ये जो काही 15 वर्षापूर्वी गोध्रा हत्याकांड केला, या गोध्रा हत्याकांडाचे क्लीन चिट जरी मिळाली असली पण गोध्रा हत्याकांडामुळे त्यांना देशाचे पंतप्रधानपद मिळालं. BJPची सत्ता मिळाली तर BJPच्या सत्ता मिळण्यापूर्वी त्यांनीच BJPच्या लोकांनाही गाडलं. त्यांच्या फायली तयार करून फायलीमध्ये त्यांना गाडलं गेलं. जर कोणी बोलायला लागलं तर फाईल ओपन करायच्या. तसंच विरोधी पक्षांचं केलं. विरोधी पक्ष निस्तनाबूत केलं कारण त्यांच्या फायली ED, CID, IT, इन्कम टॅक्स सगळ्या गोष्टीकडे या फायली केल्या आणि विरोधकांच्या मागे लागले. त्यामुळे विरोधी पक्षातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये येऊन बसले. 40 शिवसेनेचे आमदार, 40 राष्ट्रवादी शरद पवारमधील अजित पवार गटाचे आमदार येऊन बसले आज सरकारमध्ये आहेत. जे लोक ईडीच्या रडारावर होते, जे लोक ईडीच्या रडारावर होते ते लोक आज BJPमध्ये सरकारमध्ये मंत्री आहेत. मग तो नारायण राणे असोत, शिवसेनेचे फुटीनंतर काँग्रेसमध्ये मंत्री झाले, महसूल मंत्री झाले, सगळं काय झालं, परंतु त्यांना मुख्यमंत्रीपद दिले गायला नाही म्हणून नाराज होऊन पुन्हा BJPमध्ये गेले. त्यांचे सुपुत्र नितेश राणे आज BJPच्या सरकारमध्ये मंत्री आहेत का? आणि त्यांनी एक टार्गेट दिलेलं आहे की जातीजातीमध्ये सलोखा तेढ निर्माण करायचे, त्यावेळेस भाष्य करायचे, अशा प्रकारे ते भाष्य करत आहेत. संविधान घडवताना डॉक्टर बाबासाहेबांनी प्रस्तावना दिली आहे संविधानामध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हिंदू सिख ईसाई हम सब भाई भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई या प्रस्तावनामध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तावनाचा जर या मंत्री महोदयांनी अभ्यास केला तर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पार्टीचे जे पगारी पेड सर्व्हिसवाले ठेवलेले आहेत, संभाजी भिडे असेल, नारायण राणे असेल, नवनीत राणा असेल, कंगना रणावत असेल, ए उद्धवजी ए उद्धवजी ए उद्धवजी ए उद्धवजी ए उद्धव 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 उद्धव उद्धवचा जप करून कंगना रणावत आज दिल्लीमध्ये खासदार झाली. नवनीत राणा भुईसपाट झाली. हनुमान चाळीसा करणारी नवनीत राणा संभाजीनगरची फार भुईसपाट झाली. त्यांच्याच संभाजीनगरमधल्या आमदारांनी केली. आणि एक महत्त्वाचं पेड अधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचा किरीट सोमय्या, जो तिलीत सोमय्या अनेक भ्रष्टाचार बाहेर काढतो, अनेक बांगलादेशी बाहेर काढतो, अनेक शिवसेनेच्या मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे अनेक फायली काढायला लागला, हातात हातोडा घेऊन उभा राहिला. दापोली खेडमधील अनिल परब काय, नार्वेकर यांच्या अनधिकृत अनेक बांधकामे काढून हातोडा घेऊन आला. अनिल परबारांचा रिसॉर्ट दापोलीमध्ये तोडायला निघाला. हे सगळं करता करता तिलीत सोमय्याला सांगू शकतो. तिलीत सोमय्या जो हा प्रचार पताल चालतो अजून पण बांगलादेशी बाहेर पडतोय. आता बांगलादेशांचा मुद्दा घेतलेला आहे आणि प्रसिद्धी आहे. ह्या माणसाला सरकारमध्ये खासदारकी मिळवून देणारी शिवसेना असल्यामुळे तो शिवसेनेच्या उभाटाबरोबर आवाज उठवतो. आज जगाच्या पाठीवरती भारतीय जनता पार्टी मोठा होताना आज महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पार्टी एकही आमदार येत नव्हता, एकही खासदार येत नव्हता, त्या भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी बोट धरून वरती आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याने पूर्ण हात धरून हात कापायचा प्रयत्न केला आणि आज शिवसेनेचा पक्षच निष्णाभूत करून त्या शिवसेना पक्षाचे 2 शकलं केले.
हे आज जयंती दिनी सांगताना मला फार दुःख होतं.